नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे। हिवाळ्यामध्ये बरेचदा गृहिणींची तक्रार असते की इडली फुलत नाही, छान स्पंजी सॉफ्ट होत नाही। कारण हिवाळ्यामध्ये वातावरण थंड असते आणि थंड वातावरणामुळे इडलीचं जे बॅटर आहे ना छान असं फुलत नाही, अशी बऱ्याच गृहिणींची तक्रार असते। तर आज मी अशा काही टिप्स घेऊन आलेली आहे ज्यामुळे इडली जी आहे ना हिवाळ्यामध्ये थंड वातावरणामुळे सुद्धा इडली छान अशी मस्त फुलण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स बघू आपण। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। नवीन असल्यास चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा, सोबतच साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया महत्त्वाच्या टिप्स कोणत्या आहेत। हिवाळ्यामध्ये इडली सॉफ्ट आणि मऊ आणि फुललेली करण्यासाठी काही खास टिप्स खाली दिले आहेत। टिप नंबर 1, भिजवण्यासाठी कोमट पाणी वापरा। हिवाळ्यामध्ये पाणी थंड असते, त्यामुळे डाळ आणि तांदूळ भिजवताना कोमट पाणी वापरा। यामुळे फर्मेंटेशन म्हणजेच आंबण्याची प्रक्रिया नीट होते। टिप नंबर 2, उडीद डाळ चांगली फेटा। डाळ पिसताना पाणी थोडं थोडं घालत मऊ आणि हलकं मिश्रण तयार करा। पिठात हवा गेली तर इडली फुलत नाही, फुलून सॉफ्ट होते। टिप नंबर 3, फर्मेंटेशनसाठी उबदार जागा निवडा। हिवाळ्यात पीठ आंबायला उशीर होतो म्हणजे हिवाळ्यामध्ये पीठ आंबण्यासाठी जास्त वेळ लागतो। म्हणून पीठ ठेवताना ते कोमट ठिकाणी ठेवा, जसे की ओव्हनमध्ये लाईट चालू ठेवून किंवा बंद पेटीमध्ये गरम पाण्याच्या भांड्याशेजारी। टिप नंबर 4, पिठाची कन्सिस्टन्सी योग्य ठेवा। पीठ फार घट्ट असेल तर इडली घट्ट होते म्हणजेच कडक होते, फार पातळ असेल तर बसते म्हणजेच चपटी होते। म्हणून थोडं ओतणारं पण घट्टसर मिश्रण ठेवा। टिप नंबर 5,
मीठ आंबल्यावरच टाका. थंड हवेमुळे जर लगेच मीठ टाकले तर फर्मेंटेशन कमी होते. म्हणून इडलीचं पीठ आंबवल्यावर मीठ टाका. टिप नंबर 6, स्टीम योग्य वेळेत द्या. स्टीमरमध्ये पुरेसे पाणी ठेवा. इडली साच्यात ओतल्यावर 10 ते 12 मिनिटे मध्यम आचेवर स्टीम करा. जास्त वेळ स्टीम दिल्यास इडली कोरडी होते. टिप नंबर 7, थोडं पोहे किंवा मेथी दाणे घाला. थोडेसे पोहे, अर्धा मूठ किंवा मग काही मेथी दाणे डाळ भिजवताना टाकल्यास इडली आणखी मऊ होते. हिवाळ्यातही अशा प्रकारे केल्यास इडली हलकी, फुललेली आणि तोंडात विरघळणारी बनते. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद. तर वरील माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अशा पद्धतीने तुम्ही इडली बनवून बघा. 100% तुमची इडली एकदम सॉफ्ट, मुलायम आणि स्पंजी होईल. आणि तुम्ही इडली बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा की आमची इडली छान झाली, कशी झाली, तुमचे अनुभव सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कोणत्या माहितीवर पाहिजे मला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मी तशाप्रमाणे व्हिडिओ बनवून अपलोड करू शकेल तुमच्या आवडीप्रमाणे. तर संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे नेहमी सहकार्य असू द्या. लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट करा. नवीन असल्यास अवश्य सबस्क्राईब करा. अशाच छान छान माहिती पाहण्यासाठी. सोबतच साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका चांगल्या माहितीसोबत. तेव्हापर्यंत स्वस्थ राहा, मजेत राहा, काळजी घ्या. Thanks for watching my video. Please like, share, comment and subscribe my channel for watching more videos. Superfood hacks by Manisha. Bye bye. See you again tomorrow. Till then, bye bye. Have a nice day. Take care.